सातत्याने घसरणाऱ्या कांद्याच्या दरामुळे शेतकरी आक्रमक झालेत। तशातच कांद्याला मातीमोल भाव मिळतोय, त्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झालेली बघायला मिळते। नाशिकच्या चांदवडमध्ये आज हजारो शेतकऱ्यांसह मविया नेत्यांनी शेतकरी क्रांती महामोर्चा काढला। यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेतले आमदार अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक मोठे नेते सहभागी झाले। गळ्यात कांद्याच्या माळा आणि बैलगाडीवर बसून सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। यावेळी काही आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि काहींनी टायर जाळत रास्ता रोकोचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी धाव घेत नेत्यांसह आंदोलकांनाही ताब्यात घेतलं। कांदा उत्पादकांच्या या मोर्चामधून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। नहीं चालू सर। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है। दडपशाही चालू आहे। सरकारची ही दडपशाही काहीच कामाची नाही। ही दडपशाही म्हणजे आम्ही काय आतंकवादी आहे का? अरे तुम्ही कुंभमेळा करताय, या कुंभमेळ्याला तुम्ही पैसे देताय पण शेतकऱ्यांना देत नाही। या भाजपच्या असलेल्या पक्षामध्ये सर्वात जास्त निधी 8 ते 10 हजार कोटी जमा आहे। तेवढा जरी पैसा या शेतकऱ्यांना दिला ना तरी पुष्कळ होईल। नाफेडनी 1580 केलेला आहे, आम्हाला 3000 मिळालं पाहिजे, हीच आमची मागणी आहे। 3 रुपये 20 पैसे किलोला कांदा परवडतो, त्यांनी हात वर करा, हात वर करा ना। बरी पावती घ्यायची आणि घरी गुपचूप जायचं का? ही जी पावती आहे ही आपल्या परिस्थितीचं प्रतीक आहे आणि ही जर बदलायची असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल। आज तर फक्त सुरुवात आहे आणि सरकारने आमच्या शेतकऱ्याचं नाही ऐकलं तर मग आमचे शेतकरी उद्या जाऊन या सरकारचं आणि नेत्यांचं काय करतील हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कळेल। हे पहा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे। सरकार घोषणा करते, कांदा खरेदी कुठे आहे? सरकारने 1200 जाहीर करून किती दिवस झाले? आता काल 1500 जाहीर झाला। कोणाचा एखादा क्विंटल खरेदी केला? तर नाशिकमधील याच कांदा उत्पादकांच्या आंदोलनात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली। पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख करत सपकाळांनी शिव्यांची लाखोली वाहिली। सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली आहे। पाहूया। हे आंदोलन आता यांना कुठलेही मुद्दे नाहीत आणि म्हणून हे आंदोलन हा स्टंट फोटोमध्ये येण्यासाठी आणि हे सगळं स्टंट आहे। काँग्रेसच्या सरकारमध्ये, UPA सरकारमध्ये देखील कांद्याने जनतेला रडवलं होतं, पण त्यांनी भाव वाढवून दिले नाहीत। परंतु राज्य आणि केंद्र सरकार मिळून 15 रुपये 80 पैशाने खरेदी होत आहे। उद्या बैठकीत देखील सकारात्मक निर्णय अमित शाह साहेब घेतील। त्यामुळे शेतकऱ्यांच्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीची राज्य आणि केंद्र सरकार दोघंही आहे। तर विरोधकांनी सरकारवर टीका केल्यानंतर ही होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर तिकडे नाशिकमधल्या या कांदा उत्पादकांच्या आंदोलनामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका करताना त्यांची जीभ घसरलेली पाहायला मिळाली। पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख करत त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली। हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले ते पाहूया। तर या आंदोलनामध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि मवियाचे अन्य नेते सहभागी झाले होते। हर्षवर्धन सपकाळ आक्रमक झाले, मात्र त्यांनी एकेरी भाषेत टीका केल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार याबद्दलच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। हा भांडकुदळ मोदी जो आहे हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची भांडणं घेतलेलं आहे। हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही।
असं म्हणणं योग्य नाही, मात्र दुसरा शब्द नाही. अरे मोदी तू सांग ना की डिझेल पाहिजे असेल तर कांदाही घ्यावा लागल 1 के साथ 1, तर आम्ही तुम्हाला डिझेल देऊ. मात्र याची सांगायची हिम्मत नाही. आंतरराष्ट्रीय सगळ्यांशी हा बांधला आपला कांदा कोणी घ्यायला तयार नाही. याचं सोल्युशन काय, याचं औषध काय? ये सरदार निकम्मी है, ये सरकार बदलनी है. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांचा अपमानजनक उल्लेख करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांवर भाजपकडून मग तिखट शब्दामध्ये पलटवार करण्यात आलाय. पाहूया. स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुझी लायकी काय हे आम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणून कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची हिंमत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित पद्धतीने आहे. आता हर्षवर्धन सकपाळनी फिरत असताना थोडा आजूबाजूला बघून काळजी घ्यावी. हर्षवर्धन सपकाळांना एकच सांगायचंय, दलिंदर काँग्रेस आहे तर धुरंधर नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊ आहेत. ज्या पद्धतीनं दलिंदरपणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ करतायत, हा दलिंदरपणा महाराष्ट्र बघतोय. जर का तुम्ही खालच्या शब्दात टीका करणार असाल तर महाराष्ट्रातील जनता आणि देशातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. तर केवळ भाजप नेतेच नव्हे तर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्याचा समाचार घेतलाय. पाहूया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत आणि ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहेत. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. का राजा भोज और का गंगू तेली असा प्रकार आहे. ही संस्कृती नाही. देशाच्या प्रधानमंत्र्यांना खालच्या पातळीवर अशा प्रकारचं वक्तव्य करणं ही संस्कृती देशाची नाही आणि म्हणून याची निंदा जेवढी करू तेवढी कमी आहे. तर कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतापजनक झालेले आहेत.